चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला रिटायरमेंटचा नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा आहे. कोणता प्रॉब्लेम चालू? चौथा प्रॉब्लेम वाचून घ्या. आपल्या 5 स्टेप असतात, 5 स्टेप कंप्लीट करायच्या म्हणजे प्रॉब्लेम कंप्लीट होतो. ठीक आहे. आता पहिली स्टेप असते फॉर्मॅट तयार करण्याची. फॉर्मॅट तुमचा तयार झालाय का? आणि दुसरी स्टेप काय असते? ॲडजस्टमेंट वाचा, ॲडजस्टमेंटला टिक मार्क करा. तिसरी स्टेप काय असते? चला लवकर येत जा भोसले. व्हिडिओ चालू आहे. हा, चौथा प्रॉब्लेम आहे काळे गोरे आणि पांढरे किंवा काळे गोरे आणि पांढरे आज त्यांच्या आडनावावर प्रॉब्लेम आहे. 3 पार्टनर आहेत. 3 पार्टनरचा बिझनेस असतो आणि त्याच्यातील एक पार्टनर हा रिटायर होतो. ज्यावेळेस तो रिटायर होतो त्यावेळेस आपल्याला जी पार्टनरशिप फर्म आहे ती रिकॉन्स्टिट्यूट करावं लागते, म्हणजे त्याची पुनर्निर्मिती करावं लागते. फॉर्मॅट तयार करणं बसला कशाला? आता त्याचं रिकॉन्स्टिट्यूशन तयार करावं लागतं, म्हणजे पुन्हा त्याचं सगळं अकाउंट तयार करावं लागतं. जसं की रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बँक अकाउंट दिली, त्याच्यामुळं बँक अकाउंट, त्याच्यानंतर बॅलन्स शीट आपण तयार करतो. असे सगळे फॉर्मॅट तयार झालेत. प्रॉब्लेम नंबर 4 आणि पेज नंबर 176 बरोबर का? 176 पेज नंबरवरचा चौथा प्रॉब्लेम आहे, तो आपण आज घेणार आहोत. ठीक आहे. काळे गोरे पांढरे किंवा काले गोरे म्हणा. आता काले गोरे नाव आले तर एक तुम्हाला मी कविता सांगतो. ही कविता आहे, आता त्याचे लेखक मला आठवत नाहीत. काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है, कुछ ना आता हमको, हमें प्यार निभाना आता है. जीते हैं किसी ने देश तो क्या, हमने भी दिलों को जीता है, जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. इतनी ममता नदियों को जहाँ माता कह के बुलाते हैं, इतना आदर इंसान तो क्या, जहाँ पत्थर भी पूजे जाते हैं. इस देश में हमने जन्म लिया, ए सोच के दिल इकराता है, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इतकंच. या कवींना काय सांगायचंय? आपला भारत असा सौंदर्य संस्कृत प्रधान देश आहे. भारत कसा आहे आपला? संस्कृत प्रधान, म्हणजे प्रत्येक सणवार इथं सेलिब्रेट केले जातात, सण उत्सव इथं साजरी केले जातात आणि त्याचा आपल्याला अभिमान असावा. आता आज उद्याच रक्षाबंधन आहे. या रक्षाबंधनचा कार्यक्रम देखील पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. या देशातील राहणारी प्रत्येक मुलगी आपल्या बहिणीसारखी आहे. आपण तिला बहिणीचं स्थान दिलं पाहिजे. आपण आपल्या बहिणीला बहीण मानतो, मग आपण दुसऱ्याच्या बहिणीला का बहीण मानू नये? हा देखील उद्देश त्याच्या मागचा असतो. म्हणून प्रत्येक सणवार या ठिकाणी साजरा केला जातो. सांगण्याचा उद्देश तितकाच. फक्त विषय निघाला होता काळे गोरे पांढरे आणि हिंदीमध्ये काळे म्हणजे काले, काले गोरेचा शेर होता, त्यावरनं आठवलं. ठीक आहे. आता प्रॉब्लेमला सुरुवात करूया. पहा, काय सांगितलंय? पहिल्यांदा बॅलन्स शीट दिलेलं असतं तुम्हाला आणि त्या बॅलन्स शीटमध्ये जी लायबिलिटी साईड आहे ती लायबिलिटी साईडची ट्रान्सफर आपण कोणत्या साईडला करतो? लायबिलिटी किंवा क्रेडिटला. आणि ॲसेट साईडचं ट्रान्सफर ॲसेटला किंवा डेबिटला. तर आता एक एक घटक सांगा. लायबिलिटी साईडचा पहिला घटक कोणता आहे? कॅपिटल. कॅपिटल कुठे लिहितो आपण? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून लिहा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती अमाऊंट आहे कॅपिटलची? 11,000. 11 का 18? आणि 8,000. म्हणजे 3 पार्टनरचे 3 अमाऊंट तुम्हाला कॅपिटलची दिलेली. ओके. त्याच्यानंतर पुढं क्रेडिटर्स. क्रेडिटर्स कोणत्या साईडला लिहितात? क्रेडिटर्स इथे लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे इनर कॉलमला किती अमाऊंट आहे? 8,900. बिल्स पेबल पण कोणत्या साईडला लिहितात? लिहा मग बिल्स पेबल. अमाऊंट किती? ॲडजस्टमेंट नाही, बाहेरच्या कॉलममध्ये. नेक्स्ट रिझर्व्ह फंड. कुठे लिहितो रिझर्व्ह फंड? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व्ह फंड म्हणून. रिझर्व्ह फंड. आता रिझर्व्ह फंडची तुम्हाला एकच अमाऊंट दिलेली असते. किती अमाऊंट आहे? 4,000.
ही 4000 डिस्ट्रीब्यूट करायची असते किती जणांमध्ये? तिघात, कारण 3 पार्टनर आहेत आणि त्याचा रेशो काय सांगितलाय? 3:2 लास्टला 2, म्हणजे दोघांना समान आणि याला 2 रुपये, म्हणजे 3 2 6 2 8, ह्याचे 8 भाग करायचे. 8 45, 500 रुपये एक भाग येईल. 500 500 1000, ठीक आहे. 8 45, ह्याला किती येणार? 1500 आणि यालाही 1500, या दोघांचा समान भाग असणार. सगळ्यांची टोटल 4000, 1.5 3 आणि 4000 असं डिस्ट्रीब्युशन होणार. अवघड आहे का डिस्ट्रीब्युशन करणं? या सगळ्यांची टोटल करायची, 8 होते, 8ने डिवाइड करायचं त्याला. 8 45, 500 रुपये एक भाग आला. 500 गुणिले 2 1000 रुपये, 500 गुणिले 3 1500, 500 गुणिले 3 1500, ठीक आहे. इथं लिहा मग त्यांच्या क्रेडिट साईडला, काळीच्या क्रेडिट साईडला 1500, त्याच्यानंतर गोरेच्या क्रेडिट साईडला 1500 आणि पांढरेच्या क्रेडिट साईडला 1000. अशा प्रकारची 3 अमाऊंट तिथं तुम्हाला दिली. ओके, आता ऍसेट साईड चालू झाली. ऍसेट साईडचं ट्रान्सफर आपण ऍसेटवर करतो. कोणती ऍसेट आहे पहिल्यांदा? बिल्डिंग. ऍडजस्टमेंट नाही, बाहेर घ्या. ओके, नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी. ऍडजस्टमेंट आहे म्हणजे 10700 इनर कॉलम मध्ये घ्या. नेक्स्ट लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉक आहे ना. लाईव्ह स्टॉक म्हणजे जिवंत संपत्ती याला म्हटलं जातं. जिवंत संपत्ती म्हणजे जे काही सजीव प्राणी असतात त्याच्यामध्ये घोडे, गाढवे, डुकरं, जे काय असतील ते, कोंबड्या, बकरे, जे काय म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये ज्याचा तुम्ही बिझनेस करताय ती जी काही संपत्ती असेल, त्याचा स्टॉक असेल, त्याला आपण लाईव्ह स्टॉक म्हणतो. जिवंत संपत्ती किंवा चालू संपत्ती. हा किती अमाऊंट आहे त्याची? ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट आहे तर आतमध्ये घ्या. नेक्स्ट डेटर्स. डेटर्सची किती अमाऊंट आहे? ऍडजस्टमेंट आहे 5000 इनर मध्ये. ओके, त्याच्यानंतर स्टॉक. स्टॉकची किती अमाऊंट आहे? 6700. ऍडजस्टमेंट आहे ना. आणि लाईव्ह स्टॉकला ऍडजस्टमेंट आहे, स्टॉकला पण आहे का? हा, बँक कुठे येतो? बँकच्या डेबिट साईडला. आता बँक तिथं दिली म्हणून इथं बँक अकाउंट तयार केलं आपण आणि डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून लिहा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून 6700 का? 6600. ओके, आता ऍडजस्टमेंट. ठीक आहे, आता ऍडजस्टमेंट बघायचे तर आपल्याला म्हणजे बॅलन्स शीट पूर्ण ट्रान्सफर केलं. बॅलन्स शीट ट्रान्सफर करणं अवघड आहे का काही? फक्त कॉपी पेस्ट करायचे, बघायचं, कॉपी करायचे. ऍडजस्टमेंट असेल तर आतमध्ये, नसेल तर बाहेर. ठीक आहे, आता त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट काय सांगते? 1 एप्रिल 2018 मिस्टर पांढरे रिटायर्ड फ्रॉम दी बिझनेस फॉलोइंग टर्म्स. पांढरे नावाचा 3 नंबरचा जो पार्टनर आहे तो बिझनेसमधून रिटायरमेंट घेतो, म्हणजे बिझनेसमधून बाहेर पडतो. आणि तो जर बिझनेसमधून बाहेर पडतो तर मग त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट तयार होतात. पहिली ऍडजस्टमेंट वाचा. ऍसेट टू बी रिव्हॅल्यू ॲज. आता ऍसेट रिव्हॅल्यू झालेत कोणकोणत्या? स्टॉक झालाय 6300 रुपयाचा, प्लांट अँड मशिनरी 10000ची झाली आणि लाईव्ह स्टॉक झालाय 10200चा. मग जी अमाऊंट इथं दिली ना ती बाहेरच्या कॉलममध्ये घ्या आणि जे काय कमी जास्त होईल ते प्लस मायनस करा आणि सेकंड इफेक्ट करा त्याचा. ओके, आता इथं ऍसेट, तुम्हाला ऍसेटमध्ये स्टॉक सांगितलाय. ऍसेट साईडला जा. स्टॉकची किंमत किती सांगितली ऍडजस्टमेंटमध्ये? 6300. 6300 स्टॉकची किंमत सांगितली, ही बाहेर घ्या. 6300. ठीक आहे, कितीने वाढ झाली का कमी झाली? 300 ने कमी. याला काय म्हणणार? लेस डिक्रीज म्हणा. डिक्रीज. ठीक आहे, किती अमाऊंट आहे? 300 रुपये कमी झाली. 300 जर कमी झाली तर सेकंड इफेक्ट 300चा कुठं होईल? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला लॉस झाला स्टॉकवर, म्हणून इथं स्टॉकचं नाव लिहा, स्टॉक अकाउंट. किती अमाऊंट आहे? 300 रुपये. 300 रुपये ही डेबिट साईडला. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरीची किंमत किती झाली? 10000. प्लांट अँड मशिनरीवर जा.
प्लांट अँड मशिनरीची किंमत 10,000 बाहेरच्या कॉलम मध्ये घ्या. ठीक आहे, कितीने कमी झाली? 700. मग याला काय म्हणणार? डिक्रीज म्हणा किंवा डेप्रिशिएशन, दोन्हीपैकी चालतं. ठीक आहे, कमी झाली म्हणजे डिक्रीज झाली. 700 रुपये, 700 ने कमी, 700 रुपये मायनस केले म्हणजे ॲसेट कमी झाली म्हणजे लॉस आहे. लॉस कोणत्या साईडला लिहितो आपण? डेबिट साईडला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या इथे लिहा टू प्लांट अँड मशिनरी का? प्लांट अँड मशिनरी किती अमाऊंट आहे? 700. जितका कमी झालाय, जितकी ॲसेट कमी झाली तेवढ्याचाच इफेक्ट करायचा असतो. त्यानंतर नेक्स्ट लाईव्ह स्टॉक दिलेला आहे 10,200 रुपये, तो देखील बाहेरच्या कॉलम मध्येच घ्या. लाईव्ह स्टॉक 10,200. आता इथं कमी झाला का वाढला? कितीने? जितका वाढला तितका प्लस करा. 200 ने वाढला, प्लसला आपण काय म्हणणार? इन्क्रीज. इन्क्रीज डिक्रीज तुम्ही सगळीकडे लावू शकता. ॲप्रिसिएशन डिप्रिसिएशन फक्त फिक्स ॲसेटवर असतं, लक्षात घ्या. आता स्टॉक फिक्स ॲसेटमध्ये येतो का? स्टॉक नाही येत, करंट ॲसेटमध्ये येतो, आलं लक्षात. मग त्याच्यामुळं त्याच्यावर खरं तर आपण डेप्रिसिएशन आणि ॲप्रिसिएशन लिहू शकत नाही, इन्क्रीज डिक्रीज लिहू शकतो. बाकी फिक्स ॲसेट, प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर याच्यावर आपण डेप्रिसिएशन किंवा ॲप्रिसिएशन लिहू शकतो. आणि इन्क्रीज डिक्रीज तुम्ही सगळ्या लिहिलं तरी चालतात. कोणती संपत्ती वाढली तर ॲड करा, इन्क्रीज लिहा. कोणती संपत्ती घटली, रिड्यूस झाली तर मायनस करा, त्याला डिक्रीज लिहा, असं चालतं. आता लाईव्ह स्टॉक इन्क्रीज झाला आहे 200 ने. प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट कोणत्या साईडला लिहितो आपण? क्रेडिट साईडला रिव्हॅल्युएशन लिहा. मग बाय लाईव्ह स्टॉक किती अमाऊंट? 700, 700 रुपये. 700 आहे ना का 200? 200 रुपये. ओके, नेक्स्ट. हां, पहिली ॲडजस्टमेंट झाली, सगळेच सांगेल त्याच्यामध्ये. आता दुसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे गुडविलची. गुडविल काय आहे पहा? गुडविल ऑफ द फर्म इज टू बी व्हॅल्यू ₹4,000. फर्मची व्हॅल्यू सांगितली म्हणजे पूर्ण बिझनेसमध्ये गुडविल किती रुपयाची? 4,000 रुपये. हावेवर ओनली पांढरे शेअर इन द बुक्स इट इज टू बी रेज इन द बुक्स ऑफ अकाउंट आणि ते रिटर्न ऑफ इमिडिएटली. ठीक आहे, म्हणजे काय सांगितलंय? पांढरेचा शेअर जो आहे ना तोच फक्त दाखवा बिझनेसमध्ये आणि तो रिटर्न ऑफ करा. रिटर्न ऑफ किंवा रिटर्न बॅक जर असेल तर पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साईडला घेतात, म्हणजे राहिलेल्या पार्टनरच्या डेबिटला. आता पहा, गुडविल पूर्ण फर्मची आहे 4,000, त्याच्यातला कुणाचा शेअर काढायचा आहे? पांढरेचा. मग कसा काढणार? वेगळं लक्ष द्या. गुडविलची किती अमाऊंट आहे? 4,000 आणि ही पूर्ण फर्मची अमाऊंट आहे, बरोबर. आता पांढरेचा शेअर किती? त्यांचा रेशो किती? 3:3:2 आहे ना. 3:3:2. पांढरेचा 2 रुपये शेअर आहे, तिचे 8 भाग करा. 4च आहे ना, हे 4,000च आहे ना अमाऊंट. तिचे 8 भाग केले तर किती येणार आहे? 500 रुपये. हे एक भाग 500 रुपये येतो. 500 गुणिले 2 करा, 1,000. म्हणजे पांढरेचा शेअर किती येणार आहे? समजतं का नाही? इथं लिहून देतो, सांगतो थांबा. पांढरेज शेअर इज इक्वल टू 4,000 इंटू 2 डिवाइड बाय 8. समजलं? 8 ने डिवाइड करा, 8×45 500 झाले. 500 गुणिले 2 1,000. मग त्याचा शेअर किती आला? 1,000. त्याला गुडविल म्हणून किती रुपये भेटणार? 1,000. आता तो रिटायर होतोय आणि रिटायर होणाऱ्या पार्टनरला गुडविल मिळते, म्हणजे त्याचं अकाउंट क्रेडिट होतं. आलं लक्षात? त्याचं अकाउंट जर क्रेडिट झालं त्याची क्रेडिट साईड जास्त होती. आता ही अमाऊंट गुडविलची पांढरेच गुडविल आहे, ह्या लक्षात घ्या. पांढरेच गुडविल, पांढरेच गुडविल किती आली? 1,000. आता ही कुठे घेणार मग? पांढरेच्या क्रेडिट साईडला. हा, बाय इथं गुडविल लिहा. पांढरेच्या क्रेडिट साईडला गुडविल म्हणून किती रुपये? 1,000. समजलं का? आणि आता त्यांचा ओल्ड रेशिओ कसा आहे? इक्वल आहे. आणि इथं पुढं काय सांगितलंय की त्यांना रिटर्न बॅक करायचं आहे, म्हणजे न्यू रेशिओ प्रमाणे. न्यू रेशिओ जरी काढला तरी इक्वलच येणार त्यांचा. ओल्ड रेशिओ 3:3 होता. आता पांढरेचा शेअर हा 2 रुपये कट केला आपला
तरी आज त्यांचा न्यू रेशो हा राहतो 3:3, म्हणजे ओल्ड आणि न्यू सेम आहे, म्हणजे त्यांचा गेन रेशो देखील त्याचं सेम येणार आहे, लक्षात घ्या. म्हणून समान काय करा, 500 रुपयांच्या डेबिट साईडला टाका टू गुडविल म्हणून, डेबिटला टू गुडविल लिहा, काळेच्या डेबिटला 500 आणि गोरेच्या डेबिटला 500. ठीक आहे. पांढरेच्या क्रेडिट साईडला आले आणि तीच अमाऊंट त्यांच्या डेबिटला आली. समजलं का? इथं पहा 4000 गुडविल पूर्ण फर्मची होती, 4चं आपण डिस्ट्रीब्युशन नाही केलं. त्यांनी सांगितलंय फक्त आणि फक्त पांढरेचा शेअर त्याच्यातला काढा आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करा. समजलं का? आता दुसरी ॲडजस्टमेंट, नेक्स्ट तिसरी ॲडजस्टमेंट, RDD टू बी मेंटेन 10% ऑन डेटर्स. डेटर्सवर RDD मेंटेन करा. मेंटेन करा म्हणजे काय, मायनस करा त्याच्यातून. डेटर्स मधून काय करायचे आपल्याला, RDD मायनस लेस RDD. किती पर्सेंट आहे, अमाऊंट आहे का पर्सेंटेज आहे, 10% आहे ना. हां 10% किती रुपये होतात, 5000 वर 500 रुपये. 1 0 कट करायचा, 10% नेक्स्ट. हां मायनस केल्यास किती राहणार आहेत, 4500. समजलं? आता 500 सेकंड इफेक्ट कुठं होणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस झालाय म्हणून टू RDD. ॲसेट कमी झाला तर लॉस होत असतो, त्याच्यामुळे डेबिट साईडला टू RDD म्हणून लिहा. RDD मुळे लॉस झाला किती रुपये, 500. ओके. नेक्स्ट पुढे काय सांगितलं आता बघा, नेक्स्ट ॲडजस्टमेंट, 1000 रिटर्न फ्रॉम दी क्रेडिटर्स. 100 आहेत. 100 कशातून मायनस करायचे, क्रेडिटर्स म्हणून. क्रेडिटर्स मधून मायनस करा. रिटर्न ऑफ, ठीक आहे. रिटर्न ऑफचा अर्थ काय होतो, मायनस करा. 100 फक्त 100 रुपये मायनस करायचे. 100 रुपये मायनस केले तर किती रुपये राहतील, 8800 रुपये बाहेरच्या कॉलममध्ये राहतील. आता पहा, क्रेडिटर्स मधून एक 100 रुपये मायनस झाले, सेकंड इफेक्ट कोणत्या साईडला होणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कोणत्या साईडला, डेबिटला का क्रेडिटला. इथंच कन्फ्युजन होतं ना, तुम्ही लक्षात घ्या. पहा लक्षात ठेवा, मायनस किंवा प्लस तुम्ही लक्षात ठेवत जाऊ नका, लॉस झाला का प्रॉफिट झाला ते लक्षात आणायचं. आता आपली लायबिलिटी कमी झाली, चांगली गोष्ट आहे का वाईट आहे, चांगलीच आहे ना. आपल्याला एका जणाचे 8900 रुपये द्यायचे होते, आता 100 रुपये कमी द्यायचे आपल्याला. आता किती रुपये द्यायचे आपल्याला, 8800 रुपये द्यायचे, म्हणजे 100 कमी, फायदा आहे ना तो. फायदा जर असेल तर कोणत्या साईडला लिहितो आपण, क्रेडिट साईडला. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा बाय क्रेडिटर्स. हां किती अमाऊंट आहे, कुणाल बोलू नको, 100 रुपये. 1 रुपया जरी फायदा झाला तरी तितके आपल्याला एंट्री करावं लागते. नेक्स्ट शेवटची ॲडजस्टमेंट आहे,